नमस्कार मित्रांनो, आज आपण असा पदार्थ करणार आहोत ज्या पदार्थाला पाहून सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते आणि लहानापासून तर वडिलांपर्यंत या पदार्थाला आवडीने खाते। जेवणामध्ये हे पदार्थ असले तर एक चपाती खाणारा सुद्धा दोन चपाती खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही। तर या चमचमीत लोणच्याला पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटले असेल। तर पटकीशा लोणचं करण्यासाठी सुरुवात करूया। त्याआधी आपल्याला कैऱ्यासुद्धा तोडायच्या आहे। तर हे माझ्या शेतातलं झाड आहे, म्हणजे आईकडलं झाड आहे शेतीतलं। छान कैऱ्या धरलेल्या आहे यावर्षी आणि आईकडेच मी लोणचं करून देत आहे, म्हणजे माझ्या माहेरी लोणचं करून देत आहे। आणि इथे माझी आई लोणच्यासाठी कैऱ्या तोडत आहे। तिला म्हटलं मी हाय कर, तर हाय केलं तिने। तर छान मस्त अशा कैऱ्या मोठ्या मोठ्या आलेल्या आहे। कैऱ्या तोडत आहे तोपर्यंत आपण शेतीचं टूर करून येऊया थोड्या वेळांसाठी। तर हे कोबी लावलेली आहे आणि हे छान फुलं धरलेली आहे, सगळीकडे फुलं लावलेली आहे। या फुलांचं नाव काय आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा। तसेच तीळ, भेंडी, ज्वारी आणि दोडके असं खूप काही लावलेलं आहे, पण पूर्ण दाखवतो म्हटलं तर आपला मोठा व्हिडिओ होऊन जाईल, म्हणून खूप काही दाखवत नाही मी। तुम्हाला जर पाहायचे असेल तर मला कमेंट करा। कमेंट केल्यानंतर नक्की तुम्हाला मी माझ्या शेतामध्ये काय काय आहे पूर्ण दाखवेल, नक्की कमेंट करा। आणि हे सगळं पाहतपर्यंत आईने माझ्या पूर्ण कैऱ्या तोडून घेतल्या आहे, छान मोठ्या मोठ्या आहे। आता घरी नेऊन हे स्वच्छ धुवून घेऊया आणि लोणचं बनवूया। तर कैऱ्या घरी आणून घेतल्या आहे आणि स्वच्छ पाणी टाकलं आहे यामध्ये, आणि कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे। यावरती चीक वगैरे असते लागून, तर ते निघून जाते। स्वच्छ धुवून घेऊ। तर छान कैऱ्या मोठ्या मोठ्या होत्या आणि त्यामध्ये पक्की बी पकडली आहे, आणि बी जर जाड असेल तर कट करता येत नाही, म्हणून बाबा म्हटले की दे, मी कट करून देते। तर बाबा इथे कट करून देत होते। नंतर मी म्हटले की सासरी पण तुम्हीच येणार का, म्हणून मी म्हटले की मी सुद्धा कट करून बघते। तर मी सुद्धा कट करून बघले। तर छान कैऱ्या कट करून घेतल्या, छोट्या मोठ्या लहान तुमच्यानुसार तुम्ही हे कैऱ्या कट करून घेऊ शकता। नंतर असेच 2 ते 3 तासांसाठी कैऱ्या सुकवून घ्यायच्या आहे छान, त्यामध्ये पाणीसुद्धा ठेवायचं नाही आहे। जोपर्यंत कैऱ्या सोखत आहे तोपर्यंत मसाले पाहून घेऊया। तर मोहरी घेतली आहे 5 चम्मच, मेथीदाणे घेतलेले आहे 4 चम्मच, जिरं 5 चम्मच, मोहरीची डाळ घेतलेली आहे 5 चम्मच, धणे 5 चम्मच, मिरची पावडर 5 चम्मच, मीठ 4 चम्मच, हळद 2 चम्मच, गूळ 1 वाटी, तेल 2 वाटी, हे सर्व योग्य प्रमाणामध्ये घेतले आहे। तिखट कमी जास्त तुम्ही खात असाल तर वाढवू शकता किंवा कमी करू शकता, नाहीतर सगळ्याचं प्रमाण योग्य आहे। तर मसाले भाजून घ्यायचे आहे। धणे, मोहरी, जिरं आणि मेथीदाणे हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहे। तर मोहरी तुम्ही नाही भाजली तरी चालणार, पण मी भाजून टाकते। तर हे सगळे मसाले आपण व्यवस्थित असे हलवून भाजून घेऊया। यामध्ये तुम्ही सोपसुद्धा टाकू शकता किंवा वेगळे काही मसाले तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता, असं काही नाही। तर मस्त हे मसाले भाजून झालेले आहे, मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊ। तर हे सगळे मसाले भाजलेले मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतले आहे। आता हे मिक्सरवरती आपल्याला काढून घ्यायचे आहे। मिक्सरची बटन बंद चालू करत हे अशा पद्धतीचं काढून घ्यायचं आहे। यापेक्षा बारीकसुद्धा तुम्ही करू शकता, या पद्धतीचं काढून घ्यायचं। तर हे लोणच्याच्या फोडीसुद्धा मस्त सुकलेले आहे, यामध्ये पाणी वगैरे राहायला नको। जर पाणी असेल तर आपलं लोणचं लवकरात लवकर खराब होईल, त्यामुळे पाणी वगैरे राहायला नको, म्हणून सोखून व्यवस्थित घ्यायचं लोणच्याच्या फोडी। ओके। तर हे सगळे मसाले टाकून घ्यायचे आहे जे आपण काढून घेतले होते। सगळ्याचा प्रमाण तर आधीच सांगितलेच आहे मी। हे सगळे मसाले आपण टाकून घेऊया। नंतर मी 2 चम्मच मोहरी वरतून टाकली आहे। आपण अलगसुद्धा मिक्सरवरती बारीक केली होती आणि हे अलगची आहे 2 चम्मच, तर टाकली आहे ते सुद्धा। आणि तेल, हळद, मीठ हे सगळे मसाले आणि नंतर गूळ हे सगळं टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही गूळ कमी खात असाल, म्हणजे तुम्हाला तिखटाचं प्रमाण जास्त हवा असेल, गूळ कमी हवा असेल तर तुम्ही कमीसुद्धा टाकू शकता। हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं एकत्र करायचं। तर इथे आपलं लोणचं चमचमीत असं रेडी झालेलं आहे। तर हे लोणचं आरामशीर 1 वर्ष फ्रीजशिवाय टिकते, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आता हे लोणचं आपण 1 दिवसांसाठी असंच ठेवायचं आहे, नंतर मस्त याला
तेल सुटेल आणि जे गूळ टाकला त्या गुळाचं पाणीसुद्धा सुटेल. आत्ता 3 तास झालेले आहे. थोडं थोडं पाणी सुटत आहे, तुम्ही बघू शकता. तर लोणचं कसं वाटलं नक्की कमेंट करा आणि माझी शेतीसुद्धा कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढची शेती जर पाहायची असेल तर ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया अशाच नवीन रेसिपी घेऊन. थँक्यू.